राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेणार। पक्षाच्या आगामी धोरणात्मक योजनांबाबत तटकरे महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। दुपारी 1 वाजता पक्ष मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल। उपमुख्यमंत्र्यांना हे शोभते का? अंजली दमानिया यांची अजित पवार यांच्यावर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या। जनशक्ती शेतकरी संघटनेची राजीनाम्याची मागणी। महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्याने संताप। आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। विरोधकांना पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करावंच लागेल। जीएसटीच्या निर्णयावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये घेतली जरांगेंची भेट। उपोषणानंतर जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरू। महसूल विभागाचा राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पंधरवड्याचं आयोजन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। आज ईद ए मिलाद जगभरातील मुस्लिमांसाठी हा अतिशय खास सण। मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहात आजचा दिवस साजरा करतात। उद्या अनंत चतुर्दशी असल्याने मुंबई शहर आणि उपनगरात आजची सुट्टी। सोमवारी 8 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर। इतर जिल्ह्यांसाठी आजची सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी राज्य सरकारकडून 73 कोटीचा निधी। विष्णुपद मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा वारकऱ्यांचा आरोप। सांगलीतील पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकाचा वर्षपूर्ती सोहळा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। मुंबई प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना दाखल। आजपासून 12 सप्टेंबरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होणार। 6 ऑक्टोबर रोजीपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचं नियोजन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 264 हरकती। 11 सप्टेंबरला होणार हरकतींवर सुनावणी। संबंधित हरकती नोंदवलेल्या नागरिकांना 11 सप्टेंबरला हजर राहण्याचं आवाहन। शिर्डीच्या साईबाबांना तब्बल 1.5 कोटी रुपयांचे ओम साईराम हे सुवर्णाक्षर अर्पण। भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले। पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 108वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी शाखेची इमारत सजावट करून विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली। तसेच रोप भेट देऊन वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी 29 लोकांवर गुन्हा दाखल। उर्वरित 45 लोकांवर गुन्हा दाखल करा, आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी। ठाणे महानगरपालिकेची अनधिकृत इमारतीवर कारवाई। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेची तोडक कारवाई। बारामतीत ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचं आयोजन। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट मंगेश ससाणी यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा। सकाळी 9 पासून नीरा ते बारामती अशी रॅली काढण्यात येणार। अमरावतीत अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन। परभणीमध्ये मनसेचे मनपा कार्यालयात ठिय्या आंदोलन। विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं।
कोल्हापूरमध्ये आरोग्य कर्मचारी रस्त्यावर सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन. बीडमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गतच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. मराठा समाजानंतर भटका विमुक्त समाज आक्रमक. मराठा समाजाला जसा न्याय दिला तसा आम्हालाही द्या, नाहीतर 10 सप्टेंबरपासून उपोषण करणार. भटक्या विमुक्त जमाती संघटनांचे लक्ष्मण मानेंचा इशारा. पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्री गणेश नाईक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणावर गदा न आणण्याची निवेदनाद्वारे मागणी. लालबागच्या राजाची मुखदर्शन रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार. काल रात्रीपासून चरण स्पर्श रांग बंद झाली. राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शन रांगा बंद होणार. भिवंडीत एकात्मतेच्या राजा चरणी रवींद्र चव्हाण यांच्याकडून 5 किलोची चांदीची गदा अर्पण. माहितीच्या सरकार स्थापनेसाठी धामणकर नाका मित्रमंडळाच्या बाप्पाला साकडं घातलं. मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी दिव्यांग भक्तांसाठी विशेष सुविधा. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीमुळे भाविकांना सहज दर्शन घेता आलं. उद्या अनंत चतुर्दशी. घरच्या गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळातील गणरायाचं उद्या विसर्जन. विसर्जनासाठी राज्यातील अनेक महापालिका आणि प्रशासन सज्ज. गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेची जय्यत तयारी. शहर आणि उपनगरामध्ये विसर्जनासाठी 70 नैसर्गिक ठिकाणं तर 290 कृत्रिम तलाव तयार. विसर्जन व्यवस्थेसाठी 10,000 अधिकारी कर्मचारी तैनात. कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी 245 नियंत्रण कक्ष. अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यात उद्या वाहतूक निर्बंध. अनेक मध्यवर्ती आणि मुख्य रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्याची वाहतूक पोलिसांची घोषणा. प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुका सकाळी 9:30 वाजता सुरू होणार. वसईतील पाणजू बेटावर साकारला पंढरीच्या वारीचा नयनरम्य देखावा. मोरेश्वर नाईक यांच्या घरी यंदा बाप्पाचंही 43वे वर्ष. रत्नागिरीत श्री संतनाथ भुजंग यांच्या अवतारातील दख्खनचा राजा ज्योतिबा देखावा. ज्योतिबाची पदे या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक कृष्णा गुरव यांनी हा देखावा साकारलाय. देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मुंबईतील चेंबूरमध्ये प्रणित म्हात्रे यांच्या घरी बाप्पा विराजमान. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने आनंदाने बाप्पाचं स्वागत. प्रणित म्हात्रे आणि कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर अशी फुलांची सजावट आणि रोषणाई केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेशोत्सवानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी. करोडो भक्तांनी घेतलंय सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन. अमरावती शहरातील नवसारीमधील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळामध्ये नवनीत राणा यांनी केलं ढोलवादन. नवनीत राणा यांचा ढोलवादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये साईश साळुंके यांच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी कुटुंबियांनी सुंदर अशी सजावट केली. गोजीरवाणी गणरायाचे रूप भक्तांना मोहत आहे. ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये दर्शन जाधव यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान. जाधव कुटुंबियांनी अतिशय सुंदर अशी रोषणाई करत देखावा उभारला.
नांदेड देगलूरमध्ये औद्योगिक गणेश मंडळाचा बाप्पा विराजमान. 1958 पासून हे मंडळ दरवर्षी बाप्पाच्या मोठ्या प्रमाणामध्ये स्थापना करतात. या मंडळाचे हे 67वे वर्ष असून सुंदर अशी सजावट त्यांनी बाप्पांसाठी केली आहे. डोंबिवलीतील चिटणीस कुटुंबियांकडे मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान. सलग 73 वर्षांपासून चिटणीस कुटुंब गणरायाची सेवा करतात. यावर्षीही घरात सुंदर आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. भांडूपमधील महाराष्ट्र नगरमध्ये जुन्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दरबाराचा देखावा उभारण्यात आला. श्रद्धाळूंच्या गर्दीमध्ये भजन, कीर्तन आणि आरतीने परिसर मंगलमय झाला आहे. रत्नागिरीत सुदेश चौगुले यांच्या घरी बाप्पा विराजमान. सुदेश चौगुले यांनी बाप्पासाठी माळ आणि सुरमाड तसेच नारळाची करवंटी वापरून देखावा तयार केला आहे. भिवंडीत पोलीस हवालदाराला मारहाण करणाऱ्या टोळक्याला अटक. पोलिसांनी टोळक्याला अटक करत 1 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. पत्नीच्या अफेअरच्या संशयावरून पतीने केली पत्नीच्या प्रियकराची हत्या. पालघरच्या बालाजी कॉम्प्लेक्समधील घटना. हत्येनंतर पती पत्नी फरार. मीरा भाईंदरमधील टार्झन डान्स बारवर काश्मीरा पोलिसांची कारवाईमध्ये पोलिसांकडून 21 जणांना अटक. बारमधून 12 मुलींची सुटका. पोलिसांची माहिती. रायगडमध्ये 20 ग्राम सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेची हत्या. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. साताऱ्यातील पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ट कामगिरीतून मोठी चोरी उघडकीस. 7 तोळे सोन्याची चोरी फोडली. पोलिसांच्या कारवाईमध्ये आरोपी जेरबंद. मीराबाई नवघर पोलिसांची अंमली पदार्थ रॅकेटवर धडक कारवाई. तब्बल 12,55,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. एकाला अटक. जळगावच्या करंजी गावाजवळ महामार्गावर कारचा भीषण अपघात. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघातात 4 ते 5 जण जखमी तर 2 महिला गंभीर जखमी. पुण्यातील भोसरीमध्ये 4 चाकी दुभाजकाला धडकली. अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल. ब्रेकचा अंदाज न मिळाल्याने घडला अपघात. नांदेडमधील शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. पांदण रस्त्यात अन्याय झाल्याचा आरोप करत केला आत्मदहनाचा प्रयत्न. उपस्थित असलेल्या पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला. रायगडमध्ये वीज वाहिनीचा धक्का लागल्याने 8 वर्षीय मुलाचा मृत्यू. खेळत असताना वीज वाहिनीचा धक्का लागला. नागरिकांचा महावितरण कंपनी विरोधात तीव्र संताप. दहिसरमधील मराठा कॉलनीतील न्यू ऑर्किड प्लाझाच्या 3ऱ्या मजल्यावर आगीत 1 महिला जखमी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पालघरमधील सूर्या नदीत वेगवेगळ्या ठिकाणी बुडून 2 तरुणांचा मृत्यू. विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा नदीत बुडून मृत्यू. दोघांचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश. मालेगावमधील शालिमार सायजिंगमध्ये भीषण आग. आगीमध्ये 3 घरं जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. रेल्वेतून तोल गेल्याने तरुण थेट विटावा खाडीत पडला. मुलुंड ते कळवा दरम्यान प्रवास करत असताना तरुण खाडीत पडला. अग्निशमन दलाकडून तरुणाचा शोध सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासंबंधीच्या घडामोडींना वेग. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मणिपूरला भेट देण्याची शक्यता. देशातील जवळपास 47% मंत्र्यांवर गुन्हेगारीचे खटले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्सच्या अहवालामध्ये बाब स्पष्ट. महाराष्ट्रातील 41 पैकी 25 मंत्र्यांवर गुन्हे दाखल.
गडचिरोली जिल्ह्यातून तेलंगणा जिल्ह्यात होणारी सागवान तस्करी उघडकीस. तेलंगणाच्या कारमधून सुरू होती सागवान लाकडाची तस्करी. कारवाईमध्ये एकूण 6,28,000चा मुद्देमाल जप्त. दिल्लीत मुसळधार पावसामुळे यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी. यमुनेचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं. प्रशासनाकडून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन. वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. नालासोपाऱ्यातही पाणी साचण्यास सुरुवात. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गगनबावडा घाटात दरड कोसळली. मोठमोठे दगड आणि माती रस्त्यावर आली. दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. कराडमध्ये कोयना परिसरात पावसाची विश्रांती. कोयना धरण 103.73 टीएमसी भरलं. धरणातून एकूण 15,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू. लालबाग परळ परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ. सकाळी पहाटेपासून गणेश भक्तांची मोठी गर्दी लालबाग परळ परिसरामध्ये. धाराशिवमध्ये वृद्ध व्यक्तीचे उपचारासाठी काढलेले 1 लाख रुपये लंपासह तुळजापूर बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीची घटना कैद. नवी मुंबईमध्ये विवाहित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक. कळंबोली पोलिसात गुन्हा दाखल. महिला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची दिली होती धमकी. पनवेलमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला. हल्ल्यामध्ये 4 पोलीस जखमी. आरोपीला अटक. भंडाऱ्यातील लाखनी तहसील येथील कर्मचारी लिपिकाची दादागिरी. नगरपंचायतचे नगरसेवकांना बघून घेण्याची धमकी. चौकशी करून कारवाई करणार तहसीलदारांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.